तर आज मी तुम्हाला डेंग्यूचे जे आहे कॉजेस सांगणार आहोत. तर डेंग्यू जे आहे ते टायगर मॉस्किटो जे आहे ह्या नावाच्या मॉस्किटोवरून डेंग्यू व्हायरस फैलतो. आणि डेंग्यू व्हायरस जो आहे तो सहसा पावसाळ्यात जास्त फैलतो, कारण तेव्हाच मच्छर आणि डास जे आहे ते अंडी घालतात आणि ते डिवाईड होतात, म्हणजे जास्त प्रमाणात असतात त्यात. आणि जर आपण म्हणजे बाहेरचं जंक फूड खाल्लं आणि स्वच्छता नाही राखली आपल्या घराभोवती किंवा कुठेही, तर आपल्याला डेंग्यू होण्याची शक्यता जास्तीत जास्त असते. आणि डेंग्यू जे आहे ते त्यामध्ये आपल्याला उलटी, हेडेक, जॉईंट पेन आणि वगैरे वगैरे असे थोडेफार आजार म्हणजे असे सिम्पटम्स वगैरे पहिले दिसतात. आणि जर डेंग्यू जे आहे जर जास्त झाला तर आपल्याला इंटरनल ब्लिडिंग, व्हॉमिटिंगद्वारे ब्लड येणे आणि लॅट्रिनमध्ये पण ब्लड येणे असे येऊ शकतो. माय नेम इज रिंकू मरुटकर. आय एम DMLT स्टुडंट. मी तुम्हाला आज टेस्ट आणि डायग्नोसिस बद्दल सांगणार आहे. डेंग्यू हे आपण डायग्नोसिस करू शकतो. रिलैक्स, बी कॉन्सेंट्रेटेड, हंसेगा नहीं. प्लीज आप भी डिस्कस मत करिए पीछे की तरफ, आगे वाले को डिस्टर्ब होता है. ठीक है, चलो टू बी कंटिन्यू. डेंग्यू हे आपण डायग्नोसिस करू शकतो थ्रू ब्लड टेस्ट. अँड ब्लड टेस्ट नेम PCR टेस्ट, CBC टेस्ट, अँटीबॉडी टेस्ट आणि NS1 अँटीजन टेस्ट. अर्ली इन्फेक्शनमध्ये जर डेंग्यू फ्युअर असेल तर आपण NS1 अँटीजन आणि PCR टेस्ट हे करू शकते. आणि लेटर इन्फेक्शनमध्ये जर डेंग्यू फ्युअर असेल तर आपण IgM टेस्ट हे यूज करू शकतो. आणि सस्पेक्ट पास्ट इन्फेक्शनमध्ये जर डेंग्यू असेल तर आपल्याला IgD टेस्ट हे हेल्प होऊ शकते. आणि डॉक्टर पेशंटला त्याच्या स्टेजनुसार टेस्ट सजेस्ट करेल. बॉडीला आणि काय काय ट्रीटमेंट करू शकतो. जर अर्ली स्टेजमध्ये जर डेंग्यू असेल तर आपण घरीच उपचार करू शकतो, जसं की 2-3 लिटर पाणी पिणे आणि ज्यूस खाणे आणि पपईचं जे पान असते त्याचं ज्यूस पण पिऊ शकते. पण जर जास्त सिम्पटम्स आहे आणि आपल्याला जास्त फीवर आहे तर आपण डॉक्टरकडे सजेस्ट करू शकते. मेन थिंग आपल्याला हायड्रेशन, बॉडीला हायड्रेट करणे. सेकंड, जे काही म्हणजे घरी स्वच्छता ठेवणे. माझं नाव राज माहुरे. आज मी मला डेंग्यूचे प्रिव्हेन्शन म्हणजे त्यांना बचाव म्हणजे कसा करायचा डेंग्यूपासून हे सांगणार आहे. तर सर्वात पहिले तर आपण जिथे पाणी साचते, जसं की आपल्या टेरेसवर झालं, बाल्कनीमध्ये झालं किंवा कोणत्याही ठिकाणी झालं, हे पाणी स्वच्छ करावे. आणि जे आपल्या कूलरमध्ये वगैरे झालं ते स्वच्छ करावे, कारण तिथेच डास असतात आणि डास तिथेच अंडी घालतात. आणि सेकंड जे आहे, डेंग्यूपासून वाचण्यासाठी आपण फुल स्लीवचे कपडे म्हणजे पूर्ण त्वचेवर झाके
लागेल असे आपण कपडे घातले पाहिजे, ज्याने की आपल्या त्वचेवर मॉस्किटो चावणार नाही. आणि जे आहे की आपण आपल्या घराभोवती वगैरे झालं पूर्ण स्वच्छता ठेवावी, ज्याने की डेंग्यू जे आहे ते त्रास आढळणार नाही. आणि फोर्थ पॉईंट जे आहे ते आपण ऑइली फूड खातो बाहेरचं ते थोडं अवॉइड करावं. आणि जे डाएट जे आहे ते प्रॉपर घ्यावं आणि न्यूट्रिशन्स हे ते फ्रूट्स घ्यावे. आणि फिफ्थ पॉईंट जे आहे आपण डेंग्यूपासून वाचण्यासाठी मच्छरदाणी रात्री झोपताना लावावी. आणि मॉस्किटो रेपेलंट जसं की क्रीम आणि स्प्रे असा याचा वापर करावा. तर आमच्या ग्रुपकडून असा एक प्रश्न आहे की जर आपल्याला डेंग्यू झाला तर आपण त्याला डाएटमध्ये काय काय देऊ आणि फ्रूट्स वगैरे कोणकोणते देऊ, म्हणजे त्याला बरं वाटतं. जर आपल्याला डेंग्यू झाला तर त्याला आपण डाएटमधून कोणकोणते फ्रूट्स किंवा कोणतेही सलाड याचे म्हणजे काय काय प्रोव्हाइड करायला आपण कोणतं डाएट सजेशन काय आहे? papaya, liquid